माझा मूड खूप जास्त खराब झाला, काय ते पुढे तुम्हाला समजेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे अंगारकीचा चतुर्थीचा दिवस आणि इथे सकाळ सकाळ माझी तयारी तुम्हाला दिसतच असेल आणि सगळ्यांच्याच घरी ज्यांना ज्यांना उपवास असतो त्यांच्या घरी ही तयारी असते म्हणजे असतेच. आणि इतर वेळी तर ठीक आहे, पण आपल्या मराठी फॅमिलीमध्ये उपवास जर असेल ना, आपण खूप जास्त सारे पदार्थ खातो आणि म्हणायला आपण उपवास म्हणतो आणि खायला खूप साऱ्या गोष्टी आपण खाऊन जातो. असं होतं की नाही, तुम्हीही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण असंच होतं हेही मला नक्की सांगा. आणि मला असं वाटतं, मी तर लहानपणापासून हेच बघत आले, उपवास आपण फक्त म्हणायला आणि खायला खूप सारे जास्त गोष्टी करतो. तर मग इथे मी पण तुमच्यातलीच मी पण पापड्या वगैरे तळून घेतल्या, त्यानंतर शाबू आणि सकाळीच म्हटलं की मायरालाही आज म्हटलं मायरा जास्त काही खात नाही, पण म्हटलं मायरालाही दही आणि शाबू आवडतो म्हणून तिच्यासाठी इथे वेगळा करून घेतला आणि आमच्यासाठी पुन्हा माझ्यासाठीही करून घेतला. तसं मी अल्टरनेट चपातीचं पीठही मळून ठेवलं होतं, जर नाही खाल्लं तर ते दुसरं ऑप्शन म्हणून. पण आज छान प्रकारे मायराने शाबू खाल्ला होता म्हणून माझ्याही मनालाही खूप छान असं वाटलं. हा व्हिडिओ आहे संकष्टी चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या दिवशीचा. आणि सकाळी मस्त असं छान गॅस माझा चालू होता, सगळं करून वगैरे स्वयंपाक झालता आणि त्यानंतर संध्याकाळी मी स्वयंपाकाला लागले होते. मला मोदक बनवायचे होते, त्यानंतर डाळ भात, त्यानंतर भाजी आणि असं बरंच चपाती असं काहीसा स्वयंपाक बनवायचा होता. आणि अर्धं प्रिपरेशन माझं त्यामधलं झालं होतं आणि डाळ भातचा कुकर अर्धा झालेला होता म्हणजे गॅसवरती ठेवलेला होता. त्यानंतर मोदकचं सारण वगैरे मोदकचं पीठ तयार करून झालेलं होतं आणि त्यानंतर भाजी टाकायचीच होती, तेवढ्यात माझा गॅस संपला. म्हणजे तुम्हाला एका गृहिणीला आणि एका स्त्रीला माझी ही व्यथा समजू शकेल. आणि तेच मग माझं इथे झालं आणि इतका माझा मूड खराब झाला, कारण की एक तर गरमी आणि गरमीमध्ये आपल्या बायकांना पटापट सगळा स्वयंपाक आवरायचा असतो आणि माझी काहीशी फजिती अशी झाली होती. आणि एकतर संध्याकाळचा कुठून मिळणार गॅस, आता ऐन वेळेला कुठून आणणार. आणि असं झालं, मग माझी जी मैत्रीण आहे तिला सहज म्हटलं, अगं माझा गॅस संपला आहे. तर मग तिचं तर लगेच चालू झालं, अगं स्वयंपाक बनवू का. मग ती लगेच म्हटली की माझ्याकडे पण आहे टाकी, तुला मी देते. तर म्हणजे मग मला इतकं छान वाटलं ना, म्हणजे अशा मैत्रिणी खरंच तुम्हाला देवाने दिलेलं एक वरदान असतं. तिने काहीही विचार न करता तिच्याकडे एक टाकी होती, तर ती आणि तिचे पप्पा घेऊन आले आणि जोडूनही दिली मला. ॲक्च्युली मला रेग्युलेटर काढताही येत नाही आणि जोडताही येत नाही. आणि मग म्हणतात ना, अशी माणसं तुम्ही नक्कीच जोडून ठेवली पाहिजेत. आणि खरंच म्हणजे ती इतकं करते ना, म्हणजे माझ्यासाठी झालं. आणि आमची मैत्री होऊन तर आत्ताच तर मैत्री झाली, पण म्हणजे अशी मैत्रीण भेटायला नशीब लागतं. मी तर एवढंच बोलेन, कारण की बोलायला माझ्याकडे शब्दही नाही आहेत. आणि तीही व्हिडिओ बघते आणि आता तिला मी एवढं बोललेलं, ती आता मला काहीतरी म्हणणारच आहे. पण असो, पण मी तुम्हाला हेच सांगेन की अशी चांगली माणसं नक्कीच जपून ठेवा त्यांना. आणि आयुष्यात असे चांगली माणसं असले ना, तर आपल्याला आयुष्य जगताना खूप जास्त आपण आनंदी आयुष्य जगू शकतो. आणि मी एवढ्यामुळेच नाही म्हणत की तिने गॅसची टाकी आणून दिली, पण इतरही खूप जास्त तिच्याकडून सारखं असतं. आणि म्हणजे तिचा स्वभाव असा आहे की खूप हेल्पफुल आहे तिचा स्वभाव. आणि आता माझ्यापाशी शब्दच नाहीत की मी तिच्याबद्दल काय बोलू. आणि तिने टाकी वगैरे आणून दिली, तेव्हा 8 वाजले होते आणि मी लगेच पुढच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तरीही तिचं होतंच की मी स्वयंपाक बनवू का, तिचा स्वयंपाक झाला तरी पण. मग असं असतं, मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की म्हणजे इतकी छान मैत्रीण मला भेटली आहे, तर माझं खरंच छान नशीब आहे, मी असं मानते. आणि मग चला, मग हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि तुमच्याकडे पण अशी एक सुंदर आणि छान मैत्रीण असेल ना, तर तिला नक्कीच तुम्ही जपून ठेवा. आणि चला, मग स्वयंपाक वगैरे सगळा बनवला, त्यानंतर मग देवाला वगैरे नैवेद्यही दाखवला. तिला मी समोर तर खूप जास्त काही बोलू शकले नाही, पण
मी व्हिडिओच्या माध्यमातून तिच्यासाठी बोलते आणि तीही हा व्हिडिओ नक्कीच बघणार आहे आणि मग ती मला काय बोलेल माहिती नाही आहे, पण नाही शब्द माझ्याकडे. बरं असो, आता कौतुक फार जास्त तिचं कौतुक झालं आहे आणि तीही मला आता काहीतरी बोलणारच आहे. त्यामुळे आता तिचं कौतुक इथेच मी बंद करते आणि माझं पुढचं कामासाठी लागते. आणि आता जरी युद्ध वगैरे स्टॉप जरी झालेलं असलं तरी अजून टंचाई आहे पैकी, म्हणजे थोडा जास्त वेळ लागतो टाकीला. पहिल्यासारखं नाही राहिलं की आपण म्हणजे एक फोन केला तरी आपल्याला टाकी मिळत होती, लगेच म्हणजे भेटत होती, असं नव्हतं. पण आता रात्रीच्या वेळेला तर नाहीच भेटत, पण दिवसा पहिलं असंच होतं, लगेच टाकी मिळून जायची. पण आता तेवढं पॉसिबल होत नाही आहे, म्हणून थोडं आपल्या बायकांना फार जास्त स्ट्रगल आहे आणि खूप जास्त म्हणजे काय म्हणेल मी की आपल्याला पेशन्स लेवल लागते आहे. आणि ते जेव्हा गॅस संपला होता ना, म्हणजे मी सगळं होप सोडून दिलं होतं. मोदक वगैरे पण बनवून नव्हते ठेवले. त्यानंतर पीठही थोडंसं असं झालं होतं फ्रीजी, कारण की मग मोदक असे तुटायला लागले होते उशिरा बनवल्यामुळे. आता माहीत नाही मला त्यात हवा वगैरे गेल्यामुळे त्याला असं झालं की नाही, पण ठीक आहे. त्यानंतर सगळे कामं वगैरे आवरून घेतली आणि चंद्रोदय तर फार जास्त उशिरा होता, कारण की एवढा जर उशीर झाला तर जेवणाची इच्छा राहत नाही. म्हणजे दिवसभर आपण खाल्लेलं जरी असलं ना, एवढं लेट तर मला तरी जेवणाची सवय नाही आहे. थोडंसं कधीतरी होतं, पण ते असं नाही होत. मग इतकी इरिटेट झाले ना मी, म्हणजे माझा इतका पोपट झाला म्हणता येईल, कारण की अर्धवट स्वयंपाक ठेवून माझा गॅस संपला आहे. आता तुम्ही समजू शकता असं झाल्याच्या नंतर किती सारी चिडचिड होईल. पण आता काय करणार, मी असं डोकं शांत ठेवलं आहे आणि शांत बसली आहे. आता टाकी भेटणार आहे, पण आता केव्हा येईल माहिती नाही. तोपर्यंत मी अशीच बसणार आहे. म्हणजे मी काहीच बोलू शकत नाही, इतकी चिडचिड झाली माझी. पण मी ते तरी मनाला शांत ठेवलं आहे. मोदकचं सगळं सारण करून ठेवलं आहे, पीठ करून ठेवलं आहे, मोदक बनवायचे. डाळ भातचा कुकर लावला, तो अर्धवट आहे. त्यानंतर बरं झालं भाजी पण टाकली नव्हती, फक्त शेंगा वगैरे भाजून घेतल्या होत्या आणि भाजी टाकणार होते, तेवढ्यात गॅस संपला आहे. आता बघूयात केव्हा येईल, तिथून पुढं स्वयंपाक करायचा आहे. असो, गणपती बाप्पाची काय इच्छा आहे, असो काय असेल ते असेल. चला मग असेच कनेक्ट राहा, काय होते ती तुमच्यासोबत शेअर करतेच. त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला, आरती वगैरे झाली आणि छानपैकी जेवण असं केलं. आणि तिने जेव्हा टाकी दिली ते स्वयंपाक वगैरे झाला, मनाला कुठे शांती भेटली. त्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंग आप्पा आले होते गावाकडून आणि मग त्यानंतर मग आप्पा पहाटेच पोहोचले होते घरी. सकाळी मस्त असा ब्रेकफास्ट वगैरे केला, चहा घेतला आणि दुपारी मस्त असं जेवणाचा बेत केला आणि छान प्रकारे जेवण वगैरे केलं आणि दुपारी मस्त आम्ही तिघांनीही आराम केला. आणि मायराला आप्पा येतात तेव्हा खूप जास्त आनंद होतो. आप्पाच्या अवतीभोवती ती सतत फिरत असते आणि तिला खूप छान वाटतं. आणि काही आप्पांना चहा देणं असो किंवा पाणी देणं असो, तर इथे लगेच सारखं आई थांब, मी आप्पांना पाणी देते, किंवा मी थांब चहा पण देते. आणि आप्पा जेवताना पण, आप्पा तुम्हाला काय पाहिजे? आणि असं बाय करून पण नंतर बेडरूममध्ये जाऊन खिडकीतूनही बराच वेळ आप्पांना बाय बाय करत होती. आणि जेव्हा मी म्हटलं आप्पा चालले, तेव्हा म्हटली नाही जायचं, म्हणून नाही जाणार आप्पा. म्हणजे तिचं प्रत्येक वेळेस असं होतं, पण असं पाहिजेही लहान मुलांना, आजी आजोबाचं प्रेम. आणि म्हणजे ते फार ती म्हणजे फिलिंग वेगळीच असते, आजी आजोबांचं प्रेम हे मुलांना भेटणं. चला तर मग पुन्हा आप्पा गेले, आम्ही दोघांनी चहा वगैरे घेतला सोबत. मग आप्पा गेले जाण्यासाठी. आप्पांनी छान असा आराम केला होता, कारण की रात्री त्यांची झोप पूर्ण झाली नव्हती. आता त्यांना सकाळी जा म्हटलं तरी, 1-2 दिवस राहा म्हटलं तरी ते काही राहत नाही, त्यांना जायची गडबड असतेच. त्यानंतर इथे मला तुळशीसाठी व्यवस्थित तुळशीमध्ये माती भरायची होती या कुंडीमध्ये, आणि तुळस आता वाळली होती, दुसरी तुळस ह्याच्यामध्ये लावून टाकली. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.